नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाचा एक अतिशय महत्त्वाचा नवीन जी आर. आता भोगवाटदार वर्ग 2 जमीन वर्ग 1 मध्ये रूपांतर करता येणार आहे. सरकारने 4 मे 2026 रोजी नवीन नियम जाहीर केला आहे. या जी आरमध्ये कोण अर्ज करू शकतो, किती वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे, किती शुल्क लागणार, कलेक्टरची परवानगी कधी लागणार आणि कोणत्या अटी आहेत, हे सर्व सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, महसूल व वन विभागाने 4 मे 2026 रोजी नवीन अधिसूचना जारी केली आहे. या नियमाचे नाव आहे महाराष्ट्र शेती जमीन धारणेची कमाल मर्यादा भोगवटदार वर्ग 2 चे वर्ग 1 मध्ये रूपांतर नियम 2026. याचा अर्थ काय? पूर्वी वर्ग 2 ची जमीन विकताना किंवा वापर बदलताना अनेक अडचणी येत होत्या. आता सरकारने ठराविक अटी पूर्ण झाल्यानंतर वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 मध्ये कन्वर्ट करण्याची परवानगी दिली आहे. हा बघा स्क्रीनवरती जो जी आर आहे त्याच्यामध्ये पण माहिती दिलेली आहे, तो तुम्ही वाचू शकता स्क्रीनवरती. आता महत्त्वाचा प्रश्न, ही सुविधा कोणाला मिळणार? जी आर नुसार जमीन मिळाल्यापासून किमान 10 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे आणि जमिनीच्या अटींचे उल्लंघन झालेले नसावे. जर उल्लंघन झाले असेल तर ते आधी रेग्युलर करावे लागेल, यानंतर अर्ज करता येईल. अर्ज कुठे करायचा? जी आर नुसार अर्ज संबंधित जिल्हा अधिकाऱ्याकडे म्हणजे कलेक्टर ऑफिसमध्ये करावा लागेल. कलेक्टर जमीनची पडताळणी करेल आणि तपासेल आणि 3 महिन्यात निर्णय देईल. किंवा मग आता बघा काय असेल, पैशाचा प्रश्न येतो म्हणजे पैसे किती लागणार. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, वर्ग 2 ते वर्ग 1 करताना किती प्रीमियम भरावे लागेल. जी आर मध्ये वेगवेगळे नियम आहेत. शहर परिसरातील जमिनीसाठी महानगरपालिका नगर परिषद क्षेत्रात 30% पर्यंत प्रीमियम लागू शकते. ग्रामीण भागातील जमीन 25% प्रीमियम लागू शकते. जर जमीन येणे किंवा इंडस्ट्रियल वापरत असेल तर काही प्रकारांमध्ये 20 ते 25% प्रीमियम लागू होईल. म्हणजे जमिनीच्या रेडी रॉकनर रेटनुसार पैसे भरावे लागतील. 5 ते 50 लाखांपेक्षा जास्त जमीन असेल तर जी आर मध्ये आणखी एक मोठी अट दिली आहे. जर जमिनीची मार्केट व्हॅल्यू 50 लाखांपेक्षा कमी असेल तर कलेक्टर स्वतः मंजुरी देऊ शकतो. पण 50 लाखांपेक्षा जास्त असेल तर राज्य शासनाची पूर्व मंजुरी आवश्यक असेल. किती दिवसांत प्रक्रिया होईल ही सर्व पूर्ण? तर जी आर नुसार अर्ज तपासणी 3 महिन्यात, फायनल ऑर्डर पडताळणीनंतर 15 दिवसांत. म्हणजे प्रक्रिया आता पूर्णपणे अधिक स्पष्ट करण्यात आली आहे. तर मित्रांनो, हा जी आर 2026 बद्दल संपूर्ण अपडेट. जर तुमचे वर्ग 2 ची जमीन असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशा जी आर योजना आणि अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. हा जर तुम्हाला जी आर पाहिजे असेल तर या टेक संवाद या चॅनलवरती मी एक पोस्ट केली आहे, तिथे जाऊन पण तुम्ही हा जी आर पाहू शकता. जर कोणाला पाहिजे असेल हा जी आर तर कमेंटमध्ये व्हॉट्सअप नंबर तुम्ही व्हॉट्सअप नंबर सेंड करा. मी तुम्हाला त्या व्हॉट्सअपवरती पाठवून देईल. धन्यवाद.